मला असं वाटतं की फिजिकल फिटनेस म्हणून तुम्ही जे काही करता ना त्यातच तुमचा मेंटल फिटनेस कसा असेल हे अवलंबून आहे. म्हणजे मी थोडंसं पाठीमागे जाऊन असं म्हणेन की आजकाल आपली लाईफस्टाईल खूप वाईट झालेली आहे. आता सगळे डॉक्टर्स, युअर सेल्फ अ डॉक्टर, हे खाऊ नका असं म्हणावं लागतं. म्हणजे दुर्दैवाने काय आहे, म्हणजे मला समजतं की इकॉनॉमी आहे, रोजगार आहे, सगळं आहे, पण गेल्या 5 वर्षात पुणे शहराच्या स्ट्रीट फूडच्या गाड्या ज्या प्रमाणात वाढल्यात आणि ज्या प्रमाणात त्या चालतात याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की लोकांची लाईफस्टाईल काय. आता मुंबईसारख्या महानगरात काय होतं ना की एखादा माणूस सकाळी घर इतक्या लवकर सोडतो की त्या बिचाऱ्याला एकदा नाईलाज म्हणून बाहेर खावंच लागतं. घरनं जाताना तो एक वेळचा डबा नेईल पण परत येईस तोपर्यंत इनटेक, त्यामुळे त्याच्याकडे पर्याय नाही आहे, काहीतरी त्याला मॅनेज करावंच लागतं. त्यामुळे मुंबईत गेलात ना तर हाकेच्या अंतरावरती सँडविचचे स्टॉल्स आहेच आहेत, चहाचे स्टॉल्स आहेच आहेत. सो काहीतरी बाहेर खाणं ही त्या शहरात राहणाऱ्या लोकांची गरज आहे, त्या शहराची ती मेंटॅलिटी किंवा गरजच म्हणायला पाहिजे. पण मला असं वाटतं पुण्यात ही थोडीशी चैन आहे. पुण्यात आजही जरी पुणे चहूबाजूंनी वाढलेलं असलं तरीही पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे तुम्ही 1.5 तासात जाता, त्यामुळे तुम्ही 1.5 तासात घरी पोहोचू शकता आणि मग घरी जाऊन तुम्ही खाऊ शकता. पण असं होत नाही, कारण तो मोह नावाचा जो प्रकार आहे ना तो इतका जास्त आहे की हे छान दिसतंय, हे अट्रॅक्टिव्ह आहे आणि हे जीभ नावाचा अवयव जो आहे त्याचे सगळे चोचले पुरवणारा आहे, त्यामुळे आपण ते खाऊयात. पण मी मगाशी अॅनाटॉमी बद्दल बोललो तर जीभ एवढी सोडली तर त्याच्यानंतर त्याचं काय होतं याचा विचार केला जात नाही. बरोबर की हे तुम्ही खाल्लत तर तुमच्या शरीराच्या कुठल्या भागाला याचा त्रास होणार आहे. आणि मग म्हणूनच जास्तीत जास्त लोक हल्ली मग फॅटी लिव्हर काय आणि मग काहीतरी फॅट कुठे अॅक्युमुलेशन होतं, मग ते स्पॉट रिडक्शन, नको त्या गोष्टींमध्ये घुसतात. म्हणून मी मगापासून म्हणतोय ना की इट इज अ लाईफस्टाईल. मी हे खात नाही, मी हे खाणार नाही असं म्हणता यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे आणि जर डिसिप्लिन असेल तरच तुम्ही फिजिकल फिटनेसची कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकता. मध्ये एक डॉक्टर मला त्यांचं म्हणणं खूप पटलं होतं. अशी एक ओरडमध्ये सुरू झाली होती की जिममध्ये व्यायाम करू नका बरं का, हार्ट अटॅक येऊन माणसं मरतायत. अरे हार्ट अटॅक येऊन मरतायत म्हणजे ते म्हणले जिमचा दोष नाही आहे किंवा व्यायाम शाळेचा दोष नाही आहे किंवा तालमीचा दोष नाही आहे. तुम्ही शनिवार रविवार दे मार पार्टी करणार, त्यात पार्टी करणार ह्याच्यात सगळं आलं, मी पुढे काही बोलत नाही. आणि सोमवारी आउट ऑफ गिल्ट तुम्ही येऊन 80 किलोचा बेंच प्रेस लोड करणार. युअर बॉडी इज इन्फ्लेमेटेड. त्या इन्फ्लेम्ड बॉडीमध्ये जरा ती बॉडी शांत करून नॉर्मलला आणण्याची गरज असताना तुम्हाला असं वाटतं अचानक शनिवार रविवारी मी फार गडबड केलेली आहे, आता मी सोमवारी बघ काय करतो. आणि सोमवारी जाऊन तुम्ही डायरेक्ट 10च्या स्पीडने धावायला लागता ट्रेडमिलवरती. ऑलरेडी बॉडी इन्फ्लेम्ड असल्यावरती तुमच्या हार्टवर प्रेशर येणारच आहे, तुम्हाला त्रास होणारच आहे, काही त्यात वेगळं लॉजिक नाहीये. जर तुम्ही शनिवार रविवार, सोमवार ते शुक्रवार जे आयुष्य जगतात तेच जर शनिवार रविवार जगलात तर तुम्हाला काहीही होणार नाही. ठीक आहे, चला पार्टीच करायची ना. त्यांचं म्हणणं असं होतं शनिवार रविवारी पार्टी केलीत, सोमवारी मंगळवारी शांत राहा, काही करू नका, बॉडी नॉर्मलला येऊ देत, बुधवारी व्यायाम करा, काही होणार. आपण बॉडी आपली काय रिॲक्ट होते एखाद्या पदार्थाला ते आपण बघत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी बसतात, म्हणजे तुमच्याकडे डिसिप्लिन आहे, तुमच्याकडे एक चांगली लाईफस्टाईल आहे आणि तुमच्याकडे चांगला वर्कआउट पॅटर्न आहे फिटनेस लेवल्ससाठी, तुमच्या फिजिकल फिटनेस लेवलसाठी, आय एम 100% शुअर, आय कॅन गॅरंटी दॅट यू हॅव अ व्हेरी गुड मेंटल फिटनेस.